एक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. मोक्षरेखी आला भाग्य विनटला साधूंचा अंकिला हरिभक्त. तर आजचं हे 6व्या अभंगातील 3रं चरण आहे. मागच्या अभंगात आपण साधुबोध झाला नुरुनिया ठेला आणि ठाईचा मोराला अनुभव. या ठाईचा मोराला अनुभव याच्याकरता ज्ञानेश्वर महाराजांनी विशेष दृष्टांत देऊन कापुराची वाती उजळली ज्योती ठाईची समाप्ती झाली जैशी. हा थोडासा विषय अवघड होता समजून घेण्याकरता, थोडासा जड जाण्यासारखा आहे, पण फार महत्त्वाचा आहे तो विषय. तर तो विषय कालच्या पाठामध्ये आपण पाहिला. आज आपल्याला अभंग 6वा आणि चरण 3रं याचं चिंतन करायचं आहे. तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मोक्षरेखी आला भाग्य विनटला आणि साधूंचा अंकिला हरिभक्त. शब्दशार्थ असा आहे, मोक्षरेखी आला म्हणजे मोक्षाच्या मर्यादेमध्ये तो आला, मोक्षरेखी आला. आणि भाग्य विनटला, जो मोक्षाच्या रेखेत येतो तो भाग्याने नटलेला असतो, तो खरा भाग्यवान असतो. आणि जो साधूंचा अंकित होतो, साधूंचा नाम सद्गुरूचा भक्त होतो, गुरुचा सेवक होतो, त्यालाच हरिभक्ती प्राप्त होते, तोच हरिभक्त ठरू शकतो. असा चरणाचा सरळ अर्थ आहे. तर मोक्षरेख्या आला याचा अर्थ असा आहे, मोक्षरेख्या आला म्हणजे मोक्षाच्या रेषेत आला. मोक्षाच्या रेषेत आला म्हणजे मोक्ष प्राप्त करून घेण्याच्या तो अधिकारामध्ये आला. मोक्षाच्या रेषेत आला म्हणजे मोक्षाच्या मर्यादेत आला. मोक्षाच्या मर्यादेत आला म्हणजेच मोक्षाच्या भूमिकेत आला. आणि मोक्ष अवस्थेत थोडक्यात तो मोक्षाकरता पात्र बनला. असं पात्रता ज्याला प्राप्त झाली त्याला म्हणतात मोक्षरेख्या आला. आणि मोक्षरेख्या आला त्यालाच म्हणतात तो भाग्य विनटला. तर मोक्षरेख्याचा अर्थ मोक्ष म्हणजे काय, तर प्रत्येक शास्त्राने मोक्ष वेगळा मानलेला आहे. अनेक शास्त्रामध्ये ते म्हणतात 21 दुःखाचा ध्वंस म्हणजे दुःखाची निवृत्ती, यालाच मोक्ष म्हणतात. कर्मशास्त्रामध्ये स्वर्ग कामोयजेत म्हणजे स्वर्ग प्राप्त होतो, त्याला ते मोक्ष म्हणत असतात. आणि वेदांत शास्त्रात आपल्या साधू संतांनी मोक्ष शब्दाचा अर्थ आहे सकल दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, याला मोक्ष असं म्हटलेलं आहे. त्यालाच मुक्ती असं म्हणतात. भगवंतांनी 7व्या अध्यायामध्ये असं म्हटलंय, जरा मरण मोक्षाय मामाश्रित्य यतन्ति ते. म्हणजे माझ्या प्राप्तीकरता मोक्षाकरता काय, जरा मरण मोक्षाय म्हणजे जरा म्हणजे म्हातारपण आणि एकूण दुःख, याच्या मुक्तीकरता तो माझा आश्रय घेतो, तो मुक्त होतो. पुढे त्याचं वर्णन केलं आहे. तर असा जो मोक्ष आहे तर तो भाग्याने नटलेला आहे, दैवाने नटलेला आहे, दैवान आहे वगैरे असं सांगितलं. तर भाग्य विनटला याचा अर्थ, भाग्य म्हणजे काय, भाग्य म्हणजे सरळ आपण काय दैव असं म्हणतो. ते भाग्याचे 3 प्रकार असतात. एक सामान्य भाग्य असतं, त्याला लौकिक भाग्य म्हणतात. असं लौकिक भाग्य असतं. थोडक्यात असं ते त्याला भाग्य न म्हणता ते असत्यच भाग्य आहे, अशाश्वत भाग्य आहे. त्याला खोटंच भाग्य म्हणता येईल. थोडक्यात त्याला भाग्याचा भास म्हणता येत. भाग्य नाही पण भाग्याचा भास, लोकांनी आपण ठरवलेलं भाग्य किंवा लौकिक शास्त्राने साधू संतांनी त्याचं वर्णन केलं आहे, त्याला लौकिक भाग्य असं म्हणतात. म्हणजे थोडक्यात प्रपंचाची प्राप्ती होते, ज्याला श्रीमंती मिळते, भोग मिळतात, सर्व गोष्टी अनुकूल, आरोग्य मिळतं, पत्नी चांगली मिळली, गाडी बंगला सर्व त्याला प्राप्त होतो. ते तरी काही फुकट नाही मिळत, त्यांनी प्राग जन्मात केलं सकम पुण्य असतं आणि त्या पुण्याचं फळ त्याला असतं. तर ते असं भाग्य असतं. तर नाथ महाराजांनी त्याचं वर्णन केलंय. असं जे भाग्य असतं त्याला म्हणतात, ते नाथ महाराज म्हणतात, ज्याशी प्रपंचाचा अतिविस्तार त्याशी म्हणती भाग्य थोर. आणि त्या जो नाना भोगे पाळी शरीर सुकृती नर त्या म्हणती, त्याला लोक भाग्यवान म्हणतात. त्याला प्रपंचाचा विस्तार झाला, जितका प्रपंचाचा विस्तार मोठा तितकं त्याला भाग्यवान म्हणतात. म्हणजे थोडक्यात श्रीमंती जास्त त्याला भाग्यवान असं म्हणतात, ज्याच्या प्रपंचाचा विस्तार असा आहे. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, भाग्याचे निभडशी उद्यमाचे निमिषे
आणि समृद्धी जात अपयसे घरर घे. त्याला नको म्हटलं तरी त्याच्या घरादारात कुणीकडे सगळ्याला ऊत आलेला असतो. भाग्याचे निबडशे. पण तेच भाग्य एकदा का काही त्याचं बिघडलं, मग अदृष्ट झाली या उदासू आणि पालटे श्रीमंतीचा विलासू. असं हे काय भाग्य हे तुका म्हणे धन, आणि भाग्य अशाश्वत जाणं. ते भाग्य काय टिकणारं नाही. त्याला अशाश्वत म्हणतात, त्याला असत्य म्हणतात, त्याला खोटं म्हणतात. भाग्य तरी नव्हे धनपुत्र दारा, आणि निकटवास बरा संतापाई. याला काय भाग्य म्हणतात का? भाग्य म्हणजे याचा अर्थ मोक्षाच्या दृष्टीने, भक्तीच्या दृष्टीने त्याची किंमत कमी असते, परंतु प्रपंचाच्या दृष्टीने मात्र त्याला भाग्य म्हटलंय. सर्व संतांनी त्याचं वर्णन केलं आहे. बऱ्याच वेळा आपण त्याचं वर्णन करतो, असं बरंच. पण असो, ती भाग्याची गोष्ट तशी आहे. आणि जो अभाग्यवान असतो सर्पविंचू दिसे, आणि धन अभाग्या कोळसे, असं त्या अभाग्याची गोष्ट वर्णन केली आहे. तर तो असो भाग, याला लौकिक भाग्य असं म्हणतात. दुसरं भाग्य असतं ते भक्तीचं भाग्य. भक्तीचं भाग्य ज्याला पूर्वपुण्याने दैवयोगाने श्रीगुरू मिळतात, त्याला चांगला पंथ मिळतो. वारकरी संप्रदायासारखा शुद्ध वैदिक संप्रदायाचा पंथ मिळाला, विद्वान गुरु मिळाले, सदाचारी गुरु मिळाले, त्याला नामस्मरणाची आवड मिळाली, किंवा भक्ती भजन वारी करू लागला. हे तरी काही फुकट आहे का? हे काही फुकट नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जन्मोजन्मांतरी असेल पुण्य सामुग्री तरीच नाम जीवाग्री येईल श्रीरामाचे. ते काही फुकट नाही. अनंत जन्माचे सुकृत पदरीन त्याचे मुखी हरिपायटा होय. इथे एक वारी करायला काय ते का सामान्य पुण्य सांगितलं का? ते म्हणजे हे काय झालं, हे भक्तीचं भाग्य. त्याच्याशिवाय माणसाला ते प्राप्त होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, भाग्यवंत म्हणू जया, आणि शरण गेले पंढरीराया. जे पंढरीरायाला शरण गेलेत ते खरे भाग्यवान असतात. त्यांच्या एवढं भाग्य जगात कोणाचंही नाही. भाग्यवंता हेच काम पण मापी नाम वैखरी. असे ज्याच्या मुखामध्ये भगवंताचं नाम येतं, तो नेहमीसारखं नामस्मरण करतो, त्याच्यासारखा भाग्यवान कोण नाही. तुकाराम महाराज म्हणतात या ठिकाणी, विठ्ठल विठ्ठल मंत्र जपान, मंत्र सोपा आणि करी पापा निर्मूळ. संपूर्ण पापाचं निर्मूलन करणं भाग्यवंता छंदमनीन कोड कानिया ऐकती. अशी जी भाग्य असतं ते भक्तीचं भाग्य असतं. आणि म्हणून ज्यांच्या दैवयोगाने ज्यांना परमार्थ मिळाला, भगवंताची भक्ती मिळाली, ते खरोखर ते भाग्यवान असतात. म्हणून त्यांना भाग्यवान असं म्हटलंय. हे झाले दोन भाग्य. एक प्रपंचाचं भाग्य सांगितलं, आणि एक परमार्थाचं भक्तीचं भाग्य सांगितलं. ज्यांचा भक्तीत प्रवेश होतो असं ते भाग्य सांगितलं. आणि तिसरं भाग्य आहे ते मुक्तीचं भाग्य. येथे जे भाग्य सांगितलंय, मोक्ष रेख्याला भाग्य नटला, भाग्याने नटलेला आहे तो, असं जे भाग्य आहे, तर ते भाग्य सहजासहजी कोणालाही प्राप्त होत नाही. सर्वात श्रेष्ठ भाग्य तो इथं या ठिकाणी नाथ महाराजांनी असं म्हटले, आणि किती भाग्य येथे कुरवंडी, आणि करुण्या सांडी इंद्रा ऐशी. मग हे सर्व जे भाग्य असतात, या भाग्याच्या पुढे ती कुरुंडी करून टाकावे लागतात. इंद्राचं भाग्य सुद्धा कमी पडतं. असं हे मुक्तीचं भाग्य आहे. मुक्तीचं भाग्य म्हणजे येथे सर्वसाधारण सामान्य माणसाला ते म्हणता येत नाही. तुकाराम महाराज त्या भाग्याचं वर्णन करतात. आठव नाठव गेले भावा भाव, आणि झाला स्वयमेव पांडुरंग. ज्याला स्मृतीच निवृत्त झाली आहे त्याची, जगताबद्दलची, देहाबद्दलची, जीवाबद्दलची, आणि एक केवळ त्याला म्हणतात जीव ब्रह्मैक्य ज्ञान, जो पांडुरंग स्वरूप झाला आहे, अशी ज्याला पात्रता प्राप्त झाली आहे, तो खरा भाग्यवान आहे. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे, आणि संसारी जन्मीचे याच. काही माणसं त्याच्याकरता जन्म घेतात, त्यांचा स्पेशल जन्म त्याच्याकरता असतो. जसे काही माणसं त्याला प्रेषित म्हणतात, काही माणसं गाण्याकरताच जन्मालेली असतात, काही उत्तम वाद्य वाजवण्याकरताच जन्मालेली असतात, काही नृत्यकला, त्यांच्या जन्मजातच नृत्यकला असते त्यांना. काहींना नृत्य, काहींना गाणं, काहींना वाजवणं, काहींना अजून कोणती अभिनयाची कला असते, किंवा काहींना उत्तम प्रकारची वक्तृत्वाची पण कला मिळते ना. मग आता हे काय झाले, ती भाग्याचीच गोष्ट असते ती एक प्रकारची. पण या सर्व भाग्यापेक्षा
एक भाग्य असं आहे ते मुक्तीचं भाग्य त्याला म्हणतात. महाराज म्हणतात तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे खरं भाग्य हे मुक्तीचं भाग्य आहे. मग त्या मुक्तीच्या भाग्यापुढे जगात कोणतेही भाग्य श्रेष्ठ ठरत नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी असं म्हटलं या ठिकाणी, म्हणजे ज्ञानाचा डोळा डोळसा आणि माझी डोळस तो विरेशा, ते स्तुती नव्हे बवसा भाग्याचा तो. ही काही नुसती स्तुती नाही, तर खरोखर तो मुक्ती मिळणारा तो भाग्य आहे. ते भाग्य फार मोठं श्रेष्ठ भाग्य आहे, असं ते त्याला मुक्तीचं भाग्य म्हणतात. म्हणून मोक्षरेखे आला आणि भाग्य विनटला. भाग्य विनटला आणि पुढे काय, मोक्षरेखे आला, भाग्य विनटला आणि साधूंचा अंकेला हरिभक्त. तर या ठिकाणी साधूंचा अंकेला खरा भाग्यवान मोक्षाच्या रेषेत आयला तो. आणि मोक्षाच्या रेषेत येऊन काय, सगळी गोष्ट असली तरी सुद्धा त्याच्यापेक्षा त्याला गुरुचा दास झालं, तो रेषेत आला, पण मग त्याला त्याचा अनुभवच मिळेल अशातला भाग नाही. मग त्याच्याकरता काय आहे, तर त्याकरता गुरुचा दास व्हावा लागतं. आणि म्हणून त्याला मोक्षाच्या रेषेत आला म्हणजे त्याला मोक्षाची इच्छा होणं, गुरुचा दास होणं, गुरुची कृपा प्राप्त होणं, हे काय खरं भाग्याचं लक्षण आहे. मोक्षाची इच्छा प्राप्त झाली तेवढं भागत नाही. मग त्याला गुरुचा दास होणं हे सुद्धा एक भाग्याचीच गोष्ट आहे. गुरुकृपा प्राप्त होणं हे सुद्धा भाग्याचीच गोष्ट आहे. गुरुची सेवा मिळून गुरुसेवक बनणं, त्यांचा आज्ञाधारक बनणं हे एक मोठी भाग्याचीच गोष्ट आहे. सर्व भाग्याला प्राप्त करून देणं ही भाग्याची गोष्ट असते. म्हणून आत्मसिद्धी प्राप्त होते ज्या श्रीगुरूंच्या सेवेने, त्यांच्या मुखातून आयलं श्रवण केल्याने. असं जे भाग्य असतं ते सर्व श्रेष्ठ भाग्य असतं. आणि तेच भाग्य श्रीगुरूंच्या मुखातून श्रवण केल्यानंतर, महावाक्याचं श्रवण केलं तर जे अज्ञान आहे ते ज्ञान होऊन जातं. जे आपण ब्रह्मज्ञान ऐकलं तेच तो ब्रह्मरूप होऊन जातो. उदाहरण सांगायचं जर ठरलं तर काय उदाहरण सांगता येईल, सूर्याचा उदय झाला. मग सूर्याचा उदय झाला, मग अंधकार निवृत्त झाला का? नाही, अंधकार निवृत्त नाही झाला. मग अंधकार निवृत्त जाता कोणत्या दिशेला गेला पाहिलंय कधी तुम्ही? अंधकार निवृत्त जाता गेला कुणीकडं मग तो? तर काय होतं, अंधकार निवृत्त होत नाही, तर तो अंधकारच प्रकाशाच्या रूपाला प्राप्त होऊन जातो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हिवाच्या झुळकात जैसे हिवची पडे उष्णोदका, का समोर झाल्या आरका तमची प्रकाश होय. तो अंधकारच प्रकाश होऊन जातो. जसं थंडीचा वारा आला किंवा थंडी सुटल्याच्या नंतर गरम पाणी असलं, आणि ते गरम पाणी असलं ना, त्याच्यावर थंडी आली का ते गरम पाणी न होता काय थंड होऊन जातं ते. मग ते उष्ण उदक असलं ते सुद्धा काय होतं, थंडरूप होऊन जातं ते. तसं सूर्याचा उदय झाला तर तो उदय काय होतो, तो म्हणजे तो अंधकारच प्रकाशरूप होऊन जातो. तो अंधकारच प्रकाशरूप होऊन जातो. जर दिवा त्या कापराला लावला, मग कापराचं काय होतं, कापराची ज्योत तयार होते का नाही? मग आता ज्योत कापूर न राहता त्या दिव्याच्या संबंधाने तो कापूरच काय बनतो, ज्योत बनतो. अंधकारच काय होतो, अंधकारच काय होतो, प्रकाशमय होतो. हिवच काय होतं, उष्टच काय होतं, हिवरूप होऊन जातं. तसं या ठिकाणी तो कापूर काय होतो, तेजोमय होऊन जातो. हे काय ते हे उदाहरणं सांगितलं तुम्हाला. तसं खरं भाग्य, गुरूंचा उपदेश झाला रे झाला तर तो जीवच ब्रह्मरूप होऊन जातो. याच्याकरता हे उदाहरणं सांगितलीत. तर तो जीवच ब्रह्मरूप होतो. आणि मग ज्या असा जीवरूप ब्रह्मरूप होतो, मग तसा संपूर्ण संसार काय होऊन जातो, तो ब्रह्मरूप होऊन जातो. आणि का ब्रह्मरूप होतो तो, तर ते गुरूंच्या वचनातलं सामर्थ्य असतं, ते ब्रह्मरूपाचं सामर्थ्य असतं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तैसा संसार जया गावा गेला साता पांडवा. मग तो होणी ठाके आघवा मोक्षाचाची. तो संसारच काय झाला, तो मोक्षरूप होऊन जातो. कशाप्रमाणे, जसा अंधकार प्रकाशरूप झाला, जसं हिवच काय उष्णच हिवरूप झालं, किंवा कापूरच दिवारूप झाला, तसा हा संसारच मोक्षरूप झाला. याचं कारण श्री गुरूंचा उपदेश मोक्षरेखे आला आणि भाग्याने नटला
त्याला भाग्य प्राप्त झालं का तो साधूंचा उपदेश झाला आणि असा तो भाग्य नटलेला तो मोक्षाच्या याच्यात कक्षेत येत असतो. म्हणून मोक्ष रेख्याला भाग्य विनटला. मग त्या कालामध्ये त्याचं संपूर्ण द्वैत दैन्य हे सगळं निघून जात असतं. तर द्वैत दैन्य निघून जातं याचा अर्थ काय होतो? दैव जैसे कौतिके आणि काहीच दैन्य न देखे, हे दैवाचं भाग्याचं कौतिक आहे. त्याच्या जीवनात दैन्य हे कधी पाहायला मिळत नाही. तर दैन्य काय होतं? दैवाच्या परीक्षेत ज्या काळात दैवाच्या परीक्षेत दैवाच्या कसोटीत ते दैन्य टिकत नाही. दैव हे एवढं प्रभावी असतं, पूर्ण त्या दैन्याला निवृत्त करून टाकतं म्हणा, किंवा पारतंत्र्याला निवृत्त करून टाकतं, पराधीनतेला निवृत्त करून टाकतं, किंवा भयाला निवृत्त करून टाकतं, अज्ञानाला निवृत्त करून टाकतं. याला म्हणतात दैव. आणि हे याला काय म्हणतात? द्वैत दैन्य. दैन्य म्हणजे द्वैत, आणि द्वैत म्हणजेच पारतंत्र्य, आणि पारतंत्र्य म्हणजेच पराधीनता, आणि पराधीनता म्हणजेच एक प्रकारचं भय. हे सगळं भय असतं आणि मग ते पारतंत्र्यात घेऊन जातं. पारतंत्र्य काय करतं? पारतंत्र्य म्हणजे काय करतं? तर त्याला ते गुलाम बनवतं, म्हणजे ते आपल्या स्वाधीन करतं. काय करतं? पहिली गोष्ट, इंद्रियाचे दिने आम्ही केलो नारायणी. मनुष्य इंद्रियाचे दिन बनतात का नाही? इंद्रियाधीन होतात. आपण कोणी जरी मनुष्य असला तर इंद्रियाधीन होतो. त्याला डोळे नाही ते पाहायला होतात, कान नाही ते ऐकायला होतात, पाय नाही त्या ठिकाणी जायला होतात, ते जीभ काय नाही ते खायला होते. ते काही एकादशी वगैरे काही पाहत नाही, त्यांच्या कोशात एकादशी जन्मालाच आलेली नसते. ते हे काय झाले? इंद्रियाचे दिन, इंद्रियाची पराधीनता, हे दैन्य असतं. हे द्वैतातलं दैन्य असतं. इंद्रियाची पराधीनता असते, इंद्रियाचं पारतंत्र्य असतं. काही वेळेला पैसा त्याला पारतंत्र्यात घेऊन जातो. मग आता पैसा जर त्याच्याकडे जास्त झाला किंवा पैसा त्याला मिळवायचा असला तर त्या पैशाला राखण करता पैसा करण्याकरता आता शेतकरी लोक आपण पाहतो, ते रात्रीदारी धरतात की नाही? काय त्यांच्या डोळ्यापुढे एवढं केलं तर मला एवढा पैसा मिळेल. बरेच लोक रात्री ड्युटी करतात की नाही? मग त्यांना थंडी, गार, ऊन, वारा, काही माणसं धगधगत्या मशनीजवळ उभे राहतात की नाही? त्याला इच्छा जायची नाही, पण पैशाने त्याला पारतंत्र्य बनवलं. रात्रीदारी धर का, त्याला पैशाने पारतंत्र्य बनवलं. म्हणजे हे त्याला पराधीनता म्हणतात. आणि हेच दैन्य असतं. ही पराधीनता असते, पारतंत्र्य असतं. आणि हे पारतंत्र्य कोण? पैसा त्याला गुलाम बनवतो, पैसा त्याला आपल्या स्वाधीन करतो आणि नाही तिकडे पळायला लावतो, रात्र उभे करतो. रात्र तर का उभं करतो तो? आणि कोणी चोर आले कोणी नेले मग राखण करायला लावतो कोण? त्याला काय म्हणतात? ते पैसा हा पारतंत्र्यात घेऊन जातो माणसाला, त्याला म्हणतात पारतंत्र्य. दीनता, दैन्य असा आहे. पैसा असतो, प्रतिष्ठा असते. माणसाची प्रतिष्ठा जपण्याकरता माणूस एवढा, आता आमच्यासारख्या माणसांना किंवा महाराज लोकांना त्या प्रतिष्ठेला एवढं भिवून, इकडं पाहो लोक काय म्हणतील, तिकडं पाहो लोक काय म्हणतील, खाली पाहो तर लोक काय म्हणतील. म्हणजे याचा अर्थ हे नाही खायचं, ते नाही खायचं, इकडं नाही पाहायचं, तिकडं नाही जायचं, हे का नाही करायचं, ते नाही करायचं, असं नाही बोलायचं, तसं नाही बोलायचं. का तर प्रतिष्ठेला धक्का लागेल. ती प्रतिष्ठा एवढी बिलबिली झाली असते बेंडासारखी, नुसती काटा टोचलं तर फुटन ती एवढी. म्हणजे इतका जपतो मनुष्य. आता मुलीचे मोठमोठे लग्न का करतो? त्याला प्रतिष्ठा जपायची. त्या लग्नाचा त्या मुलीला पोरं व्हायचा काही संबंध, काही अर्थात काही संबंध नाही. एवढं मोठं लग्न करणं आणि एवढं छोटं लग्न करणं, लग्न एवढं केलं तरी लग्नच आणि एवढं केलं तरी लग्नच. पण हे सगळं केल्या जातं हे फक्त प्रतिष्ठा. ती प्रतिष्ठा त्याला पारतंत्र्यात, ती प्रतिष्ठा त्याला तेच कपडे घालायला होते, ती प्रतिष्ठा त्याला नाही त्या ठिकाणी तिथं जाऊनच नाही देत. त्याला इथंच थांब म्हणते. त्याला प्रतिष्ठा नाही ते कपडे घालायला होते, नाही ते करायला होते. ते नसली इच्छा तरी त्याला ती करायला होते. कारण का, असं लग्न नाही केलं तर मला लोक काय म्हणतील. बस एवढ्यावरतीच माणसाचं अख्खं जीवन खर्च होतं. मला लोक काय म्हणतील, बस. लोक काहीच म्हणत नसतात. कोणालाच वेळ नाही तुम्हाला काय म्हणाल. त्यांना त्यांचं नाक खाजायला वेळ नाही.
त्यांना कोण तुमच्याकडे पाहायला वेळ असते, पण आपल्या डोक्यात भोंग असतो, मला लोक काय म्हणतील, अशी केस ठेवली तर लोक काय म्हणतील, तसे कपडे घातले लोक काय म्हणतील. तर लोकांना कोणाला वेळ तुझ्याकडे पाहायला. पण जे याचा काय करतो तो, त्या प्रतिष्ठेची पराधीनता त्याला तयार होते आणि त्याच्यात तो पारतंत्र्यात जातो तो. आणि ते पारतंत्र्य त्याला दैन्य म्हणतात, त्याला दैन्य म्हणतात. मग असं जे पारतंत्र्यात जातो तो, प्रतिष्ठेत जातो, भोगात. एखाद्या माणसाला एखाद्या भोगाची लज्जत लागल्याच्या नंतर, आता काही माणसाला काफी प्यायल्याशिवाय होतच नाही, त्याला चहा प्यायल्याशिवाय होतच नाही, त्याला हे केल्याशिवाय होतच नाही, त्याला ते काहीच नाही केलं तर काहीच नाही होत, काही नाही केलं तर काहीच नाही होत. आता लहानपणी काय काफी प्यायची सवय असते का? नसते. आता समजा डॉक्टरने सांगितलं तर तू काफीकडं पाहिलं तू मरशील, ते काफीकडं पाहत पण नाही. असं आहे. साखर जर खाल्ली तर तुला असं होईल, ते साखर म्हणजे ना, साखरेचं नाव नको घेऊ, मला साखरेचं म्हणजे काय याला काय म्हणतात, भोग पारतंत्र्य. त्या भोगाच्या परतंत्र्यात तो जातो, म्हणजे भोगाच्या पारतंत्र्यात जाऊन त्याला ते गुलाम बनवतं. त्याला तसं करायला होतं, ते इच्छा असली तरी त्याला काही खाता येत नाही. मग ते असं ते म्हणजे भोग त्याला परतंत्र करत असतो तो. दुसरी गोष्ट काय, हव्यास. एखादा हव्यासला, कोणला कशाचा हव्यासला गेल्याचा काय भरोसा नाही. आता आपण त्या महिलाच्या बाबतीमध्ये पाहतो ना, काही माणसाला एवढा नटायचा हव्यास आणि त्यांना ते काय, ती थांबतच नाही, ती उपाशी मारते बिचाऱ्या. दिवसातून 4-4 साड्या बदलणार आणि 4-4 वेळा ते तोंडाला ते फेस लावून करून आमकं तमकं. आता कोण पाहायचंय तुला, कोणला वेळ तुझ्याकडे पाहायला. तिला त्याच्या मनाने वाटतं की बा आपण हे करावं, आपली अशीच साडी घातली पाहिजे, मग तसंच केलं पाहिजे. म्हणजे याचा काय झालं, ते त्यांनी पारतंत्र्य बनवलं आपल्याला. हे पारतंत्र्य कशाच, हव्यास. मग कोणाला काय, श्रीमंत काहींना गाड्यांचा हव्यास असतो, काहींना काही कारण असतं, ते वर्ष झालं का बदलला बंगल्याचा रंग, वर्ष झालं का बदलली गाडी, 6 महिने झाले का बदलले कपडे, काही कारण नाही. मग त्याला ते हव्यास तयार होतो कशाच तरी. आणि काही माणसाला काय नुसतं गोळा करायचं ठेवा, तिकडे मागं पाहायचं पण नाही. ते उंदरं नुसते गोळा करून त्या बिळामध्ये आणून गोळा खाता नाहीत, तसेच मरून जाते. ते एका उंदरं नाही का मावशीने भजे करून ठेवले सणाचे आणि गेली पाण्याला. आता ते उंदिराला ते भाज्याचं टोपलं उघडच होतं, त्याने ते घ्यायचं भजं आणि त्या बिळात घालून ठेवायचं. घ्यायचं भजं ते टोपलं भर भजे न्यायला, त्याला काही एकदा तर काय नेता येत नव्हती. मग ती एकच न्यावं लागायचं का नाही. ती एक भज पळत घेऊन जायचं, त्या बिळात नेऊन ठेवायचं आणि बाहेर आलं पाहायचं इकडं तिकडं, वा आपलं सक्सेस झालं. त्याला फार चांगलं वाटायचं. पुन्हा टोपल्या जायचं, पुन्हा इकडं तिकडं पाहायचं, जमली ही बी खेप, ही खेप ती खेप सगळे टोप. भल्या माणसं एखादं खाऊन तर घेतो, एक पण नाही खाल्लं बिचारीने. शेवटचं भज राहिलं आणि काय त्याचं दुर्दैव आलं, कोणीकडून बोकाला आणि भाज्या सगट मांजर खाऊन, उंदीर खाऊन टाकला. आता ते भजे बिळात गेले आणि त्या उंदरापेक्षा आपलं काय वेगळं आहे. कोणी महाराजही झाला आणि व्यापारी झाला आणि शेतकरी झाला तर एवढं जमा करून ठेवतो मुंगळ्यासारखं. काय माणसाचं पुण्यातही फ्लॅटन, मुंबईतही फ्लॅटन, इथंही प्लॉटन, तिथंही प्लॉटन, कुठं कोणाची जमिनी त्यांच्या डोक्यात पण नाही आपली कुठं जमिनी. ते आता तरी गोळाच करतोय पुढं. अरे एकदा खाऊन तर घे एखादं भज खातो का नाही, नुसताच पळतोय तो. याचा अर्थ काय, ते हव्यासाच्या असे प्रमाणे सगळे संतांची. आता प्रमाण का म्हणून तुम्हाला कडू वेळ घालतो. हव्यासाचं त्याला पारतंत्र्य बनवत असतं, हव्यास त्याला. आणि काहींना छंद लागतो, काही छंद लागतो त्याला. आता एखादा छंद असतो ना, त्या आता समजा काय असायला गाण्याचं, तर काही माणसं गाणं ऐकायला इथून पुण्याला दिल्लीला जाणार आहेत ते संगीत ऐकण्याकरता. त्याला लागला त्याचा छंद. आता एखाद्याला बाईचा छंद, तिच्या बाईच्या पायी काय काय घालतो, काय भरोसाच नाही त्याचा. तो हे छंद आहेत त्याला, ते कोणाला गाण्याचा, तर कोणाला नाचण्याचा, तर कोणाला कशाचा पण छंद लागतो माणसाला. आणि तो छंद त्याला गुलाम बनवतो, त्याला नाही ते करायला लावतो, नाही तिथे जावं लागतो. आणि काहींना ते व्यसन तर त्याचा काय प्रश्नच नाही. आता एखाद्याला जर दारूचं व्यसन लागलं तर तो त्या दारूपायी त्याचा सगळा प्रपंच जातो. पत्नी सोडून जाते, मुलं सोडून जातात, प्रतिष्ठा लोक सोडून जातात आणि शेवटी शरीर पार जीर्ण होऊन जातं. पण तो म्हणतो, बाई तुझ्या पायी पत्नी गेली, मुलं गेले, लोक गेले, प्रपंच सगळा धुळीस मिळाला, आता शरीर चाललं, पण मी तुझ्याशी एवढा निष्ठावाने मेलो तरी तुला सोडायचो नाही. याला काय म्हणतात, ते नाही व्यसन, व्यसनाधीनता. याला म्हणतात छंदाची अधीनता,
व्यसनाची अधीनता, हव्यासाची अधीनता, भोगाची अधीनता, प्रतिष्ठेची अधीनता, पैशाची अधीनता आणि इंद्रियांची अधीनता, ह्या सगळ्या अधीनता याचं नाव आहे दैन्य. आणि हे द्वैतातच असतं आणि हे माणसाला पारतंत्र्य बनवतं. आणि पारतंत्र्यात गेला रे गेला का तो त्या विषयाचा गुलाम बनतो. त्यांनी हो म्हणलं नाही म्हटलं तरी त्याला ते करावं लागतं. आणि त्याच्या पुढे मग एक याच्या प्रत्येकाच्या पुढे एक असतं, त्याच्या पुढे भय असा आ करून उभं राहतं. मग यात कशात भय नाही, ते कशातही भय, याचा शेवटी स्फोट भयातच होत असतो. तो याचा स्फोट सगळा भयातच होत असतो. जाऊ द्या, जास्त लांबायला नको. तात्पर्य एवढं सांगायचंय, जे दैव असतं, मुख्य दैव, मुख्य भाग्य असतं, ते मुख्य भाग्य मुख्य दैव हे काय द्वैत दैन्य दूर करणारं जे असतं त्याला मौली असं म्हणतात, दैव जैसे कौतुके काहीच दैन्य न देखे, त्याला खरं दैव म्हणायचं, त्याला खरं भाग्य. जे द्वैताचं तोंडच पाहत नाही, म्हणजे त्या कसोटीमध्ये म्हणजे दैवाच्या कसोटीमध्ये, द्वैताच्या परीक्षेत द्वैताच्या कसोटीत ते टिकू शकत नाही. असं जे दैन्य असतं ते खरं दैव असतं. एका शकता सांगितलं मी आपल्याला, मोक्षरेख्याला भाग्य विनिटला जे भाग्य असतं, मुक्तीचं भाग्य, असं जे भाग्य असतं ते भाग्य, त्यात सगळी पराधीनता घेऊन जाते. म्हणजे गुरुकृपा जर प्राप्त झाली तर ते भाग्य सगळं दूर होऊन जातं, काही शिल्लक राहत नाही, असं आहे. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी सुद्धा त्याच्यावर खूप गोड वर्णन केलंय, सगळी पराधीनता कशी निघून जात असते. महाराजांनी मराठी म्हणतं का, जगताकारी झाली सत्ता, वारून गेली पराधीनता, अवघे आपुलीच आता लाज दुरवली, चिंता पण दुरवली. केव्हा ही पराधीनता गेली आणि दैव उदयाला आलं, भाग्य उदयाला आलं, आणि मग ते अशी गोष्ट होते. म्हणून माऊली म्हणतात, मोक्षरेख्याला भाग्य विणटला. आणि मग साधूंचा अंकिला हरिभक्त, साधूंचा अंकिला याचा अर्थ अंकित होणं, याचा अर्थ आज्ञाधारक होणं, गुरूंचा सेवक होणं. म्हणजे याचा अर्थ गुरु असतील, संत असतात, त्याला वैष्णव म्हणतात, त्याला कोणतंही म्हणा तुम्ही, ते अशा गुरूंचा म्हणा, संतांचा सेवक होणं, उपासक होणं, आज्ञाधारक होणं, त्याला म्हणतात अंकिला. आणि गुरूंचा अंकिला हरिभक्त, गुरूंचा अंकिला म्हणजे गुरूंच्या स्वाधीन, गुरूंच्या सेवेकरता. व ज्ञानेश्वर महाराजांनी अनेक ठिकाणी वर्णन केलं. या ठिकाणी काय वर्णन केलं, या गुरुचरण सेवा हो पात्र तया दैवा, जे सकाळार्थ मिळावा पाठ बांधे. गुरुचरण सेवेकरता ज्याची पात्रता निर्माण झाली, तो त्याच्या संपूर्ण शरीराचं लोन करून गुरूंच्या चरणी 13व्या अध्यायात खूप 60 वळलेले आहेत. त्याच्याकरता 60 असे, शेजमी काढीन, विडामी होईल, हे काय बी सगळं गुरुच्या पुढे खोलता होईल, सगळं वर्णन केलं आहे त्या ठिकाणी. आणि म्हणून काय माऊलीने असं म्हटलंय, अवघियाची दैवा जन्मभूमी जे सेवा, ते ब्रह्मकरी जीवा शोचते. म्हणजे सगळ्या दैवाच्या बाबतीमध्ये सगळ्या ही सेवा म्हणजे त्या सगळ्या दैवाची एक जन्मभूमीच आहे, अशी गुरूंची सेवा आहे. आणि म्हणून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट गुरूंचं सेवक बनणं, हे एक महत्त्वाची गोष्ट सांगितली. म्हणून साधूंचा अंकिला हरिभक्त. आणि तो कसा, तो उगच कसा नाही, तो का म्हणे शेष शेवीन आवडी आणि वचन न बुडी बोलले ते, वचन न मुडी बोलले ते म्हणजे आज्ञा कधी मोडायची नाही. पण काही माणसं असे ठकडे असतात, जर त्याला सांगितलं अरे काम सांग महाराज, तुमचे पाय कसे सोडू, मी ठरवलं तुमच्यापासून कधी दूर जायचं नाही. बर बर बर, मग आता ते जेवण करायला जायचं होतं, बरं जातो का, तुमची आज्ञा कशी मोडू. म्हणजे जेवायला जायचं असलं तर आज्ञा कशी मोडू, आणि जर एखादं काम सांगितलं तर पाय कसे सोडू. अरे पाय कसे सोडून आज्ञा कशी मोडू, या म्हणण्यातलं तात्पर्य तुझं कळत आहे ना ते. तू गुरूंचा अंकिला का काय, साधूंचा अंकिला आहे तू. जाऊ द्या, मुद्दा काय आहे, साधूंचा अंकित झाल्याशिवाय त्याला हरिभक्ती प्राप्त होत नाही, या म्हणण्याचं तात्पर्य असं आहे.
हरिभक्ती याचा अर्थच भगवन नाम भक्ती, प्रेम भक्ती. आणि ती जर तुम्ही गुरूंच्या अंकित झाला तर त्याला भक्ती मिळते. म्हणजे त्या भक्तीने तो मोक्षाच्या रेषेत येतो आणि मोक्षाच्या रेषेतून म्हणजे त्याला ते मोक्ष भाग्य प्राप्त होत असतं, असा त्याचा अर्थ आहे. मग आत्तापर्यंतचा इतिहास असा आहे, ज्यांनी ज्यांनी गुरूंच्या अंकित झालेत तर बिचारे त्यांनाच हरिभक्ती प्राप्त झाली आहे, असा इतिहास आहे. असं मोठं पुराण सांगितलं आहे. आपण जर पाठीमागं वर्णन केलं, तुकाराम महाराजांनी सगळ्यांचं सार सांगितलं. अवघा भार वाटे देवा आणि संत सेवा न घडिता. म्हणजे भगवंताला हे सगळं भार वाटतं. तुमची श्रीमंती असेल, तुमचं शरीर धष्टपुष्ट असेल, तुमचा पैसा असेल, जर त्यात काही संत सेवा घडत नसेल तर तो देवाला काय वाटतो? भार वाटतो. अवघा भार वाटे देवा आणि संत सेवा न घडता. मग हे काय गंमत सांगितले काय? ते काय नाही. तर याचा इतिहास असा मोठा आहे. इतिहास असा सांगतो, पुराण असं सांगतं, प्रल्हादाला नारद भेटले, नारदाच्या प्रल्हाद अंकित झाले आणि म्हणून भगवंताला अवतार धारण करावा लागला. प्रल्हादा करता नरसिंह अवतार घ्यावा लागला आणि सगळ्या राक्षस कुळाचा, दैत्य कुळाचा उद्धार करावा लागला भगवंताला. का? प्रल्हाद नारदाच्या अंकित झाला, आज्ञाधारक झाला. व्यासांची गोष्ट आहे, एवढं मोठं भागवत शास्त्र निर्माण केलं, 18 पुराणं लिहिली. व्यास महर्षीने एवढं केलं का? तर नारद भेटले, नारदाच्या आज्ञेच्या अंकित झाले आणि म्हणून भागवत सारखं मोठं भागवत शास्त्र निर्माण केलं आणि संपूर्ण जगाला ज्ञान दिलं. व्यासोचिष्ट जगत्रय. का? नारदाच्या अंकित झाले, नारदाच्या आज्ञाधारक, नारदाची आज्ञा पाळली म्हणूनच असं झालं ना. वाल्मिक ऋषींची गोष्ट, वाल्मिक ऋषीला सुद्धा कोण? हे नारदच भेटले होते आणि नारदाच्या वचनाच्या अंकित झाले, आज्ञाधारक झाले. नारदांनी सांगितलेलं ऐकलं, सगळं त्यांनी हत्याकांड बंद केलं आणि राम राम म्हणायला सुरुवात केली. गुरूंच्या अंकित झालं का नाही? आणि मग रामायणासारखं, म्हणजे या भूतलावरती प्रथम काव्य जे आहे त्याला रामायण म्हणतात, ते प्रथम काव्य. आणि असं ते रामायण मध्ये एक मोठं शास्त्र आहे. ते प्रभू रामचंद्राचं चित्राचं वर्णन करणं ही काही सोपी गोष्ट नव्हती. जन्माच्या आधी आद्य कवी आहेत ना, म्हणजे वाल्मिक हे आद्य कवी आहेत. त्याला काय म्हणतात? जन्माच्या आधीच रामायण तयार केलं. ते बोलले वाल्मिक तैशीच केलं, ते मला आश्चर्य आठवते. तर असं होते. असे वाल्मिक नारदाच्या अंकित झालेत आणि म्हणून रामायणासारखं आपल्याला मोठं काव्य पाहायला मिळालेलं आहे. ध्रुव बाळाची गोष्ट आहे, आढळपद प्राप्त झालं, नारदाच्या अंकित झाले. नारद किती व्यापक मोठे गुरु होते, म्हणून त्यांना देवर्षी असं म्हणतात, ते देवऋषी म्हणतात. ते असं ध्रुव बाळाची गोष्ट आहे. उपमन्यूची गोष्ट आहे, दुधाचा सागर मिळाला, पण नारदाची आज्ञा ऐकली म्हणूनच ना साधूंचा अंक केला आणि म्हणून त्यांना हरिभक्ती मिळाली. कोणाला? ध्रुव बाळाला मिळाली, उपमन्यूला मिळाली, वाल्मिकीला मिळाली, व्यासांना मिळाली, नारदाला मिळाली. अलीकडचं जर पाहिलं तर ज्ञानेश्वर महाराज हे हरिभक्ती मिळाली का नाही? त्यांना मोक्ष प्राप्त झाला का नाही? निवृत्तीनाथांची आज्ञा मान्य केली म्हणून. निवृत्तीनाथांच्या अंकित झाले ते म्हणूनच मिळाले ना. तुकाराम महाराज बाबाजी चैतन्य सांगितलेले नाम आणि मंत्र दिला रामकृष्ण हरी, म्हणजे रामकृष्ण हरी मंत्र दिला, त्यांची आज्ञा मान्य केली, आज्ञा शिरसावंद्य केली आणि म्हणून साधूंचा अंकिला हरिभक्त. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, नामदेव महाराज विसोबा खेचरकडे गेले आणि विसोबा खेचरचे आज्ञा मान्य शिरसावंद्य झाले, त्यांच्या अंकित झाले आणि म्हणून त्यांना सर्वत्र भगवंताची प्राप्ती झाली. व्यापकत्वाची नाम म्हणे खेचर पायी आणि ओळख झाली सर्व ठाई, असं सांगितलं नामदेव महाराजांनीच. तसं नामदेव महाराजची, एकनाथ महाराजांची गोष्ट, जनार्दन स्वामीच्या अंकित झाले आणि म्हणून भागवतासारखं, रामायणासारखं, गाथ्यासारखं मोठं काव्य वाङ्मय लिहिलं आणि सगळ्या जगाचा उद्धार केला. नाथ महाराज मोठे संत होऊन गेलेत का? गुरुच्या अंकित झाले. आणि शेवटचं सांगायचं निळोबारांचं तुकारामाच्या बाबतीमध्ये, तुझं लागे इथे बोलाविले कोणी आणि प्रार्थले वाचून आला शिका. ते भगवान प्रत्यक्ष निळोबारांच्या समोर आली. ती तुला कोणी सांगितलं ते यायला म्हणले, मी तुझं धावाच नाही केला,
तू कयाचा दावा करीत असो, तुझ लागी ते बोलाविले की कोणी, आणि प्रार्थीले वाचून आले असे का. मी तुकाराम महाराजांचा धावा करतोय, माझ्या गुरूंचा धावा करतो, आणि म्हणून गुरूंच्या अंकित झाल्यामुळे प्रत्यक्ष भगवान येऊन भेटले असं आपल्याला पाहता येतं. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात या ठिकाणी, साधूंचा अंकिला हरिभक्त. जो साधूच्या अंकित होतो तो हरिभक्त होतो. तात्पर्य कशा करता एवढं विस्तारपूर्वक सांगितलं. जो मोक्षाच्या रेषेत येतो, म्हणजे मोक्ष प्राप्त होण्याच्या अधिकारात येतो, तो त्या लेवलला येतो, त्या मर्यादेत येतो, तो त्या योग्यतेचा होतो. मोक्ष प्राप्त होण्याच्या योग्यतेचा येतो, त्याला खरं भाग्य म्हणतात. त्याकरता भाग्याचे तुम्हाला 3 प्रकार सांगितले. व्यावहारिक भाग्य आहे, भक्तीचं भाग्य आहे, मोक्ष भाग्य आहे, आणि तिसरं मोक्ष भाग्य आहे. तर असं भक्ती भाग्य आणि मुक्ती भाग्य हे भाग्य त्याला प्राप्त होतो. तो भाग्याने तो नटला. तरणा भाग्यवंत नटे हरिकीर्तनी, असा तो भाग्याने नटलेला असतो. कोणी कशाने नटतात, पण हा भाग्याने पूर्वपुण्याने नटलेला असतो. आणि असाच नटलेला त्याला गुरु भेटतात, आणि त्या गुरुच्या अंकित होतो, आणि गुरुच्या अंकित होऊनच नंतर तो हरिभक्त बनतो. तो हरिभक्त बनला म्हणजे याचा हरीचा भक्त बनला का, हे सर्व त्याला प्राप्त झालं. म्हणून माऊली म्हणतात, मोक्षरेख्याला भाग्य विनटला, साधूंचा अंकिला हरिभक्त. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.